आम्ही गेली 20 वर्ष झालं समाजासाठी समाज मंदिरासाठी जागा मागतोय, कुणीही दखल घेत नाही। पाण्याची तर काय बोंबाबोंबच आहे। रात्री 11 वाजता मान पाणी सोडला होता काय विचार करा। पूर्ण गल्ली आम्ही या वेळेला मतदानावर बहिष्कारच घालणार आहे। कोणी एकही जाणार नाही मतदान। आणि कुठलीही आम्हाला नगरपालिकेची एकही योजना इथं कोणीही घेऊन येत नाही। इतके नगरसेवक येऊन गेले। 15 वर्षे रस्त्याला अजून डांबर लागलेलं नाही या भागाला, ते लागावं ही आमची इच्छा आहे। तशीची गटार मंजूर आहे म्हणतात, खरं गटार काय करत नाहीत का नाही। इथले गटार दुसरीकडे वापरतात, खरं आमच्या भागात ती गटार करत नाही। 2-2, 3-3 हजार रुपये आम्ही वापरवलोय त्यासनी ड्रेनेजसाठी। हां, घुशी लागल्यात ना तिथं। इचलकरंजी बोले या कार्यक्रमात तमाम दर्शकांचं सहर्ष स्वागत आहे। आज इचलकरंजी बोले हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 13 मध्ये बावणे गल्लीपासून बावणे गल्ली येथील विघ्नेश्वर गणेश मंदिर परिसरातून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। एवढ्या मोठ्या संख्येने येथे नागरिक आणि महिला जमलेले आहेत। आजी सांगा, काय प्रश्न भेडसावत आहेत तुम्हाला? लोटायचं, कचरा काढायचा, घाण काढायचं, गटरे काढायच्या, घुशी झाल्या जास्त गल्लीत, पाणीचा प्रश्न आहे। पाणी औषध मारतच नाहीत, नुसतं जातात। औषध मारायला पाहिजे, फवारणी करायला पाहिजे। पाणी 8-8 दिवस येत नाही, घुशी झाले त्या सगळं रस्तं गटारी अजिबात काढत नाही। तुम्ही गटारी जरा बघा आमच्या कशा झाल्यात ते, मग आम्ही कुणाला विचारायचं आणि सांगायचं? ते सगळं रस्ता बघा, सगळं उकरलं, या गाड्या जात नाही, त्या ॲक्सिडेंट सारखं व्हायला लागले ते, म्हणून आमचं त्याच्याबद्दल ही आहे। रस्ते, पाणी, गटरी पण व्यवस्थित नाही। तिकडं केले आणि इकडं केलेली नाही आहे गटर। इथं समोरच केले पण इकडं नाही आली गटर करायला सगळं। आणि पाण्याचं टायमिंग एक वेळेवर सोडणे, कारण 10-12 हे काय टायमिंग का काय? परवा 10:30 वाजता सोडलेत पाणी, 8-8:30 पर्यंत लई झालं। इचलकरंजीत पाणी पुरवठा विभागाचं नियोजन शून्य झालेलं आहे। पाणी पुरवठा विभाग बिलकुल लक्ष देत नाही वेळेवर। एक तर 6 ते 7-8 दिवसानंतर पाणी येतंय आणि ते पण पाणी वेळेवर सोडलं जात नाही। तिथं व्यायाम शाळा किती वर्ष झालं बंद आहे। तिथं लांबडी येतात, कचरा टाकतात, सगळं इकडं तिकडं उकिरडा झालेला आहे। आता व्यायामशाळा महानगरपालिकेच्या होय, तर व्यायामशाळेचा प्रश्न देखील कठीण आहे। आता व्यायामशाळेबद्दल आपण बोलूया। साहेब, गेले प्रभाग नंबर 13 मध्ये काही अडचणी अशा आहेत की भरपूर घुशी लहान पोरांना त्रास करतात। गटरी केल्यात, निम्म्या केल्या नाही साहेब, त्यामुळे बहुत त्रास लय व्हायला आहे, भरपूर व्हायला आहे। आणि जे प्रकाश भाऊ नेते किती वेळा नगरपालिकेत गेले हिशोब नाही, काय दुसरं कोणी व्यक्ती येतच नाही। एकदा येऊन गेले पुन्हा दुसरं कोणी येतच नाही साहेब। तुम्ही या बाबतीत आंदोलन मोर्चावर काय? आमची ड्रिनिंग आहे ना ती बाद व्हायला सारखं किती वेळा पैसे घालणार सांगा? 2-2, 3-3 हजार रुपये आम्ही वापरवलोय त्यासनी ड्रेनेजसाठी। हां, घुशी लागल्यात ना तिथं त्याच्यामुळे, आणि प्रत्येक ठिकाणी बोका आहेत, तुम्ही येऊन बघू शकताय। नगरपालिकेत कोण गेलता का तुम्ही? नगरपालिकेत जायला म्हणजे आमच्या इथलं हेच नाही, कोण नगरसेवकच कोण नाही आहे। ते प्रकाश पाटील आहेत, त्यांनाच तेवढं आम्ही सांगतोय। त्यांनी काय जात असतील तेच निवडून आलेत, ते येतच नाही इथं बऱ्याच। आणि 8-10 वर्ष झाली रस्ता करून, एकदा सुद्धा रस्ता केलेला नाही। सगळं पोकळ झाल्यात, माणसं पडतात, म्हातारी माणसं पाय अडकून पडतात। आता काल त्या भावण्याचा पडला, 10 टाके पडले त्याला, ते पाय सगळं हेच झाल्यात, पोकळच रस्ता झाल्यात की। मग ह्याला कोण पैसे घालणार आहे काय सांगा? आणि मत मागायला तेवढी सगळेजण येतात, आम्हाला मत द्या, तुम्हाला मत द्या म्हणून। बोर मारल्या काय भागात? बोर म्हणजे सतीगान पहिली मारलेली होती तीच आहे, त्याच्यावर काय दुसरी बोर मारलेली नाही। बोरिंगला 17 कनेक्शन जोडतात, काय पाणी येत आहे तिथं भरपूर। आमच्या मोगळ्यात कनेक्शन दिलंय, खरंच चालू केलेलं नाही। राजू शेट्टींनी मंजूर केलेलं नगरपालिकेच्या राणीबागेत तिथं आहे, खरं पाईपलाईन मोगळ्यात केली, कारण मेन रोडची पाईपलाईन अजून जोडलेलं नाही। 3-4 रोडचं पाणी बघा, साऱ्या रोडला पाणी आहे। रोडला का पाणी जातं? आता मला का माहिती काय जातं? मला का माहिती पाहिजे नाही, नगरपालिकेने व्यवस्थित करून द्यायला पाहिजे नाही आम्हासनी। तर या भागातल्या समस्या आपण जाणून घेतल्या की पाणी सुधारणा करायला पाहिजे बघा सगळ्याच होय, सगळं संपूर्ण एरियाची, संपूर्ण सगळ्या भागाचा भावने गल्ली गाडीवर येताना लोक पडायला लागल्यात, बायका पण पडल्या 2-3 वेळा। आधी सगळ्यात रस्त्यामुळे मणक्याचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय काय होय। हो, स्वच्छ झालं पाहिजे मंदिर घाण पिण सगळं मंदिर केलं पाहिजे। मागची व्यायामशाळा जरा करा, हे मंदिर चांगलं करा। आम्ही भजन हे करतोय या मंदिरात, जन्मकाळ करतोय या,
तर या ठिकाणचा परिसर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय कशा पद्धतीने इथल्या गटारी नादुरुस्त आहेत आणि त्या गटारींची डागडुजी झाली नाही किंवा त्या गटारी नवीन बांधल्या गेल्या नाहीत, तर गटारींची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचं निचरा होत नाही. निचरा होत नसल्यामुळं पाणी तुंबून राहतं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी घुशींचं साम्राज्य भरपूर आहे. घुशींचं साम्राज्य असल्यामुळं त्या गटारी घुशी मोडतात, तोडतात. त्याचबरोबर ड्रेनेज पाईपलाईनला देखील ते चोकअप करायला लागलेत. त्यामुळे ड्रेनेजचा पाण्याचा दुर्गंधीचा वास या ठिकाणी भरपूर प्रमाणात दिसतो आहे. त्याचबरोबर या परिसरात गणेश मंदिर आहे. हे गणेश मंदिर चा जीर्णोद्धार होणार होतं. त्या गणेश मंदिर जीर्णोद्धाराचा प्रश्न महानगरपालिका प्रशासनाकडून झालेला नाही. त्याचबरोबर या ठिकाणी व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेची देखील दुरावस्था झाली होती. 1-2 वर्षापाठीमागे आम्ही त्याची बातमी देखील लावली होती माय महाराष्ट्रावर. या ठिकाणच्या दोन्ही प्रश्नावर म्हणजे विघ्नेश्वर मंदिर असू दे किंवा व्यायामशाळेचा प्रश्न हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या ठिकाणच्या नागरिकांनी महानगरपालिकेत मोर्चा काढला, आंदोलनं केली या प्रश्नावरती, तरी देखील हे प्रश्न या ठिकाणचे सुटलेले नाहीत. त्यामुळं एकतर गटारींच्या समस्या आहेत, घुशींच्या समस्या आहेत, रस्त्याची समस्या आहे. त्याचबरोबर इथले मोठे 2 प्रश्न म्हणजे व्यायामशाळा आणि विघ्नेश्वर मंदिर. या काकूंनी मगाशी सांगितलं की या ठिकाणी हे मंदिर व्यवस्थित झालं तर आम्हाला आणि ती व्यायामशाळा जर दुरुस्ती व्यवस्थित झाली तर या ठिकाणच्या मुलांना आरोग्यासाठी व्यायाम करता येईल. त्याचबरोबर आम्हाला वयस्कर लोकांना भजन वगैरे करता येईल, यासाठी जागा उपलब्ध होईल. तर या महानगरपालिका प्रशासन, भावी होणाऱ्या नगरसेवकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हे प्रश्न निवडणुकीपूर्वी मार्गी लावावे अशी या नागरिकांची मागणी आहे. तर आपण प्रभाग क्रमांक 13मधील सातपुते गल्ली परिसरात आहोत. या ठिकाणी सुदर्शन चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमलेले आहेत. सुरुवात मी महिलांच्याकडून करतोय. कोणत्या समस्या तुम्हाला दैनंदिन भेडसावत आहेत? पाणी येत नाही. इचलकरंजीचा मोठा पाण्याचा प्रश्न आहे, गंभीर आहे. 4 दिवसांनी येत होतं ते पण येत नाही. इथं सांगा. आणि डांबावरच्या लाईटी बंद असतात म्हणजे चालू नसतात ना. चालू नसतात. बरं, बंद असतात. आणि बाकीच्या गटरी वगैरे पाण्याच्या समस्येवर बोला. पहिला तुम्हाला 8 दिवसातनं पाणी आले होता, पहिल्यासारखं येत नाही पाणी. पाणी 2 दिवसाने तर सोडायलाच पाहिजे. हो, 2 दिवसाने सोडायला पाहिजे. होय, कारण 7-7 दिवसानं पाणी कुठं वापर काय बोर नाही काय नाही, तर त्यामुळं पाण्याच्या समस्या वाढल्यात. घरात कुठं मोठं असलं की अवघड येते ना. कुठं मोठं असलं की पाणी कुठून आणायचं सारखं, असं पण आहे ना. या भागामध्ये सर्व रस्तावरून 15 वर्ष आली, रस्ता अजून झालेला नाही आहे. गटरीच्या समस्या आहेत, गटऱ्या व्यवस्थित निघत नाहीत. पाण्याची समस्या भरपूर आहे. गटऱ्या चोकप होत्या, ह्याकडून लक्ष देत नाही आत्तापर्यंत जे आहेत ते. ह्यावर लक्ष द्यावं, इथून पुढे रस्ता चांगली व्हावी. 15 वर्ष रस्त्याला अजून डांबर लागलेलं नाही या भागाला, ते लागावं ही आमची इच्छा आहे. गेली 15 वर्षे राम मंदिरच्या कोपऱ्यापासून ते पद्मापवर लँड्रीपर्यंत RCची गटार मंजूर आहे म्हणतात. खरं गटार काय करत नाहीत त्यांनी. इथलं गटार दुसरीकडे वापरतात. खरं आमच्या भागात ती गटार करत नाही RCची. मी स्वतःच्या पदरच्या पैशांना खर्च करून मी स्वतः RCची गटार करून घेतली. दारात आमच्या करून घेतले. पाण्याची समस्या, गटरीची समस्या कायम वारंवार आहे, ती तेवढी व्यवस्थित व्हावं. रस्त्यावर ज्या केबलच्या वायऱ्या आहे त्या बघा किती दाखवा जरा किती खाली उमत्या. ह्यावर कोण समस्या काय बघत नाहीत. केबलच्या वायऱ्या अशा असतात की येतात त्या गाड्याला अडकायची शक्यता आहे. ह्यावर कोण दुर्लक्ष बघायला पाहिजे कोणीतरी नगरपालिका प्रशासकाने. सारखं वायरी ते तुटतात. ट्रक जाऊ दे, हे जाऊ दे, सारखं वायरी तुटत असतात. अशी एक समस्या आहे की सारण जी गटार आहे मोठी ती माणसं काढायला येतात, पण नुसतं वरणच काढून जाते तो. आणि त्यामुळे काय होतं, असं काढून गेले की महिन्याभरात ती गटार पूर्ण भरलेली असत्या. त्यामुळे घुशी इतक्या महिनाभर येत नाहीत परत. हा नाही, एकदा काढून महिनाभर येत नाहीत. महिन्याभरात ती गटार पूर्ण भरलेली असत्या. की मग जे परत महिनाभर येत नाहीत, कारण साधारणची गटार त्यांनी महिन्याला कधी स्वच्छ करतच नाहीत. 4-4 महिन्यांनी एकदा स्वच्छ करतात. परत त्यामुळं जे गटारीमध्ये घाण किंवा अन्न साठते, इतक्या घुशी झालेल्या आहेत. पूर्ण पाय दिला की पाय आत जातो, अशी समस्या मोठी आहे. त्याचं काहीतरी निवारण मिळायला पाहिजे. कोरोना काळात तुम्हाला मदतीला कोण आलं होतं? आमच्या भागातील मंडळाचे आमचे माळसाकांत कवडे आहेत ना, ते होरीवरून कोरोनामध्ये भरपूर मदत केली. भाजीपाला असू दे किंवा कोणाला ॲडमिट करायचं असू दे, भरपूर त्यांनी सहकार्य केलं. आणि कोण मदत? साकांत कवडे, सागरपोटे मंडळ, सगळी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जातात सगळे. कोरोना काळात तुम्हाला मदत कोण केली? आमच्या इथल्या सगळ्या सदस्यांनी केले. मोठे जे आहेत ना कवडे, ते माझं कवडे मंडळ सक्षम आहे. होय, सक्षम आहे.
एक नंबर आहे मंडळाची काही तक्रार नाही. फक्त पाण्याचा प्रॉब्लेम, रस्ता, गटरी हे काही आणि डांबावरची लाईटा हे सगळं लागत नाही, काही नाही. ते व्यवस्थित करायला पाहिजे. तर आपण या ठिकाणी परिस्थिती जाणून घेतली. या परिसरामध्ये 15 वर्षापासून रस्त्याला डांबर लागलं नाही असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे या ठिकाणची परिस्थिती गंभीर आहे. रस्ते, गटारी या नागरी सुविधा भेडसावत आहेत. पाण्याचा प्रश्न देखील गंभीर आहे. मात्र थोडासा हा भाग हा चांगल्या परिस्थितीचा असल्यामुळे काहींच्या घरात बोर आहेत, बरोबर आहेत ना, काहींच्या घरी बोर आहेत, त्यामुळं प्रश्न पाण्याचा इतका भेडसावत नाही. मात्र पिण्याचं पाणी हे एक दिवस आड यावं अशी येथील महिलांची मागणी आहे. त्याचबरोबर हा रस्ता, गटारी ह्या वेळच्या वेळी दुरुस्त व्हाव्यात, रिपेरी व्हाव्यात, येथील नागरिकांची ही मागणी आहे. नमस्कार. आमच्या घराच्या समोर बरोबर ते नळ असतंय ना, तो जरासा लहान आहे, त्याच्यामुळं सगळं गटारीचं पाणी येतंय. ते आमच्या सगळं दारातच येतंय. चपला सगळं काय असेल ते गटारीचं सगळं पाणी आमच्या पाण्यात वाहून येणारं सर्व तुमच्या घरात येते. सगळं म्हणजे सगळं रोज शिवाजी पुतळा चावीला पाणी आलं म्हटलं की आमच्या दारात सगळे घाण आलीच म्हणायचे. शिवाजी पुतळ्यापासून ते इथपर्यंत आमच्या घरापर्यंत येते. रोज पाणी असते. चावीला पाणी येऊ दे, पाणी जास्त वाहत असलं तरी पण तिकडेच येते. पावसाचं पाणी जरी आलं तरी पण आमच्या घरापाशी येते. इचलकरंजी रामसागर पोटे हे नेते, त्यांच्या घराच्या समोर गटरीची काय अवस्था आहे ते तुम्ही बघा. सगळे झाडे वगैरे सगळं उगवलेले आहेत. त्यांना ते शूटिंग घ्या तिथं. हां, सगळं झाडे वगैरे वाढलेले आहेत. तिथं साप वगैरे सगळे येतात. हां, पण गटरीची कशी अवस्था झाली ती बघा. किती त्याच्यावर ढासं होत्यात, किडे होत्यात, मग ते ढासा वगैरे ते रोग होतोय. तर प्रभाग क्रमांक 13मधली ही सातपुते गल्लीमधली अवस्था आहे. आता या ताईंनी सांगितलं की या शहरात नेते म्हणून वावरतात, त्यांच्या समोरच्या देखील समस्या सुटत नाहीत. महानगरपालिका प्रशासनाकडून महानगरपालिका प्रशासनाकडून किती लक्ष दिलं जातं आहे हे याचं मोठं उदाहरण आहे. तर आपण प्रभाग क्रमांक 8मधील हत्ती चौक परिसरातील कुरुंदवाडे गल्लीमध्ये आहोत. या ठिकाणचे प्रश्न आपण जाणून घेऊया. काय समस्या भेडसावतात तुम्हाला? आम्हाला जसं आमचं लग्नाच्या आधीपासूनचा हा रस्ता झालेला नाही आहे. रस्त्याचा तर पूर्ण म्हणजे हेच झालेलं आहे. आम्हाला गटरी पण काढायला कोणी येत नाही. आणि 8-8 दिवसानं पाणी येते, 7-8 दिवसानं. आणि बोर पण आमच्या गल्लीत नाही आहे. त्यामुळे आम्हाला बोरची पण फार गरज आहे. तर सध्या पाण्याची जास्त गरज आहे आणि गटरी सगळं साफ नसतात. त्यामुळे सगळं स्वच्छता पाहिजे आमच्या गल्लीत. सगळं तर येतच नाहीत कोण. परत रस्ता बघा की रस्ता किती वय किती तुमचं? 73 असेल. 72-73 या काकींचं वय आहे. या ठिकाणचा रस्ता जर बघितला, कधी रस्त्यावरनं हे चालताना पडतील आणि खुबा मोडेल हे सांगता येत नाही, अशी इथल्या रस्त्याची परिस्थिती आहे. आणि कुठलीही आम्हाला नगरपालिकेची एकही योजना इथं कोणीही घेऊन येत नाही. इतके नगरसेवक येऊन गेले पण एकानेही एक काम केलेलं नाही आहे. रस्त्याचं पण विचारून जातात काहीच करत नाही तिथं. काय व्यवस्था इथं होत नाही. या भागाला 2 नगराध्यक्ष निवडून दिल्या तरी पण इथला एकही प्रश्न सुटलेला नाही. वोनकरबाई आणि बिरंजेबाई इथूनच निवडून आम्हीच दिलं. पूर्ण हे रहिवासी भाग आहे. कुठलाही समस्या इथली झालेली नाही. 30 वर्ष झाली. 2 वेळा हा रस्ता मंजूर झाला. आम्ही चौकशी केल्यावर कळालं रस्ता काय झालेला नाही आणि बिलं मधून निघाली असतील नेहमीप्रमाणे. हे तर का असाच अंधाधुंद कारभार आहे. रस्ता इथंपर्यंत लवटून जातात. पूर्ण रस्ता नाही. 30 वर्ष झाली गटार झालेलं नाही. आम्ही इथं जन्मालाच इथं आलो आहे. त्यामुळे आम्हाला इथली काय पूर्ण समस्या परिस्थिती सगळी माहिती आहे आम्हाला. पाण्याची तर काय बोंबाबोंबच आहे. रात्री 11 वाजता पाणी सोडला होता काय विचार करा. बायका सगळ्या शिवाय देत पाणी भरल्या. 11:45ला पाणी सोडलं आहे. कसं भरायचं सांगा. आणि 8 दिवसांनी सोडला आहे. तर टॉयलेटसाठी ड्रेनेज नाही आहे. सगळे टाकीच आहेत. त्यासाठी काहीतरी सोय करा. ड्रेनेजची लाईन इथं आलेली नाही. टाकीच नाही आहे. ड्रेनेज आहे पण सगळे स्वच्छता नाही आहे. सगळे टाकीच भरलेत. आणि परवा पण रोडचं काम तिथंपर्यंत येऊन गेलंय. मेन रोड पर्यंत एवढं केलंय. आतल्या बाजूला इकडं आलं नाही. आम्हाला वाटलं आत्ता करतील मग करतील.
सगळीकडेच झालं पण गल्लीकडे दुर्लक्ष करतात. हा गल्लीकडे दुर्लक्ष आहे. बरोबर दुर्लक्ष करतात. स्वच्छता व्हायला हवी पाहिजे इथं. स्वच्छता पाहिजे. पूर्ण गल्ली आम्ही या वेळेला मतदानावर बहिष्कारच घालणार आहे. कोणी एकही जाणार नाही मतदानाला. कशाला जायचं, प्रश्नच संपत नाही. नेत्यांनो ऐका, मतदान मागायला येतात आणि आम्हाला आश्वासनं फक्त देतात आणि जातात. निवडून आले की इकडे कोणीही फिरकत नाही. कोणीही बघत नाही. हे 8-15 लोटाला येते. हे लोटल्याच बघा, हे असंच आहे बघा. हे काय लोटायचे, काय त्या काय हत्ती चौकात करायचं. असं पाणी वाया जाते, इकडे कनेक्शन देत नाहीत पाण्याचं. आणि तिकडे आता बोर काढलेली आहे. आम्हाला इकडून आम्ही खाजगी आमच्या दारातून लाईन घेतल्या पैसे घालून स्वतःच, पण आम्हाला पाणी नाही आहे. पाणी बंद झाले. आता 2-3 महिने झाले ते मशीन बंद पडून. त्या मशीनकडे कोणी बघना. कसं करायचं. कोरोना काळात तुम्हाला कोण मदत केली काय? कोरोना काळात कोणी मदत केली कोणीच नाही. कुणी केली. तर अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. मी स्क्रीनवरती तुम्हाला हा रस्ता दाखवतोय. या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे, पेविंग ब्लॉकचा रस्ता आहे हा. गल्लीमध्ये पेविंग ब्लॉकचा रस्ता केला आहे आणि ते पेविंग ब्लॉक आता खालीवर झालेत आणि बऱ्याच ठिकाणी खुदाई केल्यामुळे खुदाई केले ते व्यवस्थित पॅचवर्क केलं नाही, त्यामुळे तो रस्ता एकदम खराब झालेला आहे. हा रस्ता वारंवार करतो इतकं आश्वासन मिळतं आहे, पण मात्र हा रस्ता दुरुस्त होत नाही. त्याचबरोबर गटरींच्या समस्या आहेत. आता चाचांनी सांगितले की 30 वर्ष झाली गटारी झाल्या नाहीत. हे स्थानिक रहिवासी आहेत, त्यामुळे स्थानिक रहिवासी खोटं बोलणार नाहीत. लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाने डोळसपणे या नागरिकांच्याकडे लक्ष द्यावं. आता हे नागरिक म्हणतात की आम्ही बहिष्कार घालणार, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या. त्यामुळे आता तरी डोळसपणे महानगरपालिका प्रशासन आणि जे कोण इथं निवडून येणार आहेत किंवा आता इच्छुक उमेदवार असतील त्यांनी हा तात्काळ प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांची इथे हाक आहे. आमच्या गल्लीतला रस्ता लवकर करा आणि आमच्या मम्मीला पाणी द्या. मम्मीला पाणी द्या. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर आपण आता मोठे तळे परिसर प्रभाग क्रमांक 13 मधील बुरुड गल्ली परिसरात आहोत. या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय प्रश्न इथं भेडसावतात तुम्हाला. आमच्या इथं बुरुड गल्लीत आमचा बुरुड समाज आहे. बुरुड समाजातील लोकांना व्यापार करायला जागा नाही. इथं समाज मंदिरला जागा नाही. आम्हाला एखादं मिटिंग घ्यायची म्हटलं तर आम्हाला आमच्या जवळजवळ आमचं 200-300 घरं आहेत, त्यांना बसायला ऑफिस नाही किंवा कुठले कार्यक्रम घ्यायला काहीच नाही. आम्ही गेली 20 वर्ष झालं समाजासाठी समाज मंदिरासाठी जागा मागतोय, कुणीही दखल घेत नाही. आमचा व्यापार रस्त्यावर आम्ही धंदा पाणी करतोय, बुरडाचा आहे आम्ही. काय त्यांच्यासाठी जागा नाही धंदा पाणी करण्यासाठी, सवरण्यासाठी. परत इतर रस्त्याला लोटायला कोण येत नाहीत, रस्तं चांगलं नाहीत. काय यासाठी हे लोक यांचा व्यापार हा इथं रस्त्यावरच आहे, कारण यांची जी घरं आहेत ती लहान आहेत. जर घर मोठे असतील तर त्यांनी जागा सोडून तो व्यापार केला असता, बरोबर ना. बरोबर आहे. त्यामुळं आता यांचा जो व्यवसाय आहे, बुरुडांचा व्यवसाय म्हणजे काय, त्या काठ्यापासून शिडी बनवणे आणि वेगवेगळे साहित्य बनवणे, असा झाडू बनवणे, असा यांचा व्यापार आहे आणि तो रस्त्यावर येतोय. आणि रस्त्यावर असल्यामुळं त्यांना नगरपालिका प्रशासनाकडून वारंवार अतिक्रमणाची कारवाई होण्यासारखे प्रसंग घडतात. दुसरी गोष्ट म्हणजे यांना दुसरा पर्यायी जागा देखील नाही आणि रस्त्यावर व्यवसाय करत असताना देखील यांना इथला स्वच्छता विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करतोय, अशी इथली परिस्थिती आहे. आता आम्ही इथं स्वतःच्या हे दार आहे आमचं, तर या दारापाशी जरी धंदा पाणी करायला लागलं. आता दिवाळीला आमचं कनी पावत्या केले 700-700 रुपये. मिळवायचं किती आणि पावत्या करायच्या किती सांगा बरं. हे नगरपालिकेनं हे करायला पाहिजे. फाळा घेतात, फाळा पावती सगळे घेतात आणि माल बी मांडू देत नाहीत, धंदा बी करू देत नाही. पोटाला खायचं काय मग. धंदाच आहे आमचा म्हणल्यावर रस्त्यालाच मांडायला पाहिजे. जरा मांडव घालते माणूस, काहीतरी करतंय की नाही धंदा पाणी. आता वर्षातून एकदा आम्ही दिवाळीत धंदा पाणी करतोय, तर तवा येतात पावती फाडा म्हणून. मग आता विलाज नाही ते सगळीजण करायला. आमचे 10-15 दुकानं असतात, सगळ्यांची 1000-2000 रुपये पावती मागतात. सगळ्यांनी विनंती करून 700 रुपयाची पावती यावर्षी केली आम्ही. तर हे मालमत्ताधारक आहेत, म्हणजे असंच नाही की बाहेरून कुठून आले आहेत, कायमचे मालमत्ताधारक आहेत. कायमचा स्वतः विकणारे आहेत, स्वतः तयार करून स्वतः विकणारे. आम्हाला रस्त्यावरच करायला मिळणार, घरात काय करून उपयोगाचं नाही आहे ते.
आम्हाला काट्या फोडून बिडून असं दारातच करत बसावं लागणार आहे. त्यामुळं जरा आम्हाला जागा चांगली परत ही जागा तरी चांगली द्यावी. तर यांची कचऱ्याची गाडी येते आतनं बाहेर येऊपर्यंत थांबत नाही. कचरा कुठं टाकायचा, कचरा टाकायला ठिकाण नाही आणि गाडी येते ती 5 मिनिटंसुद्धा थांबत नाही गाडी. कचरा आमचा 2-2, 4-4 दिवस घरात ठेवायची पाळी येते. तुमच्या गल्लीतली समस्या सांगा. गल्लीत आमच्या कनी रस्ता नाही, परत लोटायला कोण बायका येत नाहीत. काय सांगितलं एक जरा कचरा आहे जरा भरून काढा तर ती काढत नाहीत. काय आमचा इकडे भाग नाही म्हणून सरळ सांगतात ती लोक. रोडला सतत पाणी आहे तिथं आत बोळात, तर ते व्यवस्थित रस्ता केलेला नाही. सगळं ते चिखल सगळं आहे तिथं. हे जे आहे हे लावल्यात ते अडचण झाल्या जायला, पण एका माणसाला सुद्धा जाता येत नाही तिथं. आता परवा निवडणुकीच्या वेळेला सांगितलं आम्ही त्यांना या लई अडचण व्हायला आम्हाला याय जायला रस्ता नाही, तर त्यांनी काय ते मनावरच घेतलं नाही. या ठिकाणी मोठ्या तळ्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असताना महानगरपालिका प्रशासनानं बाजूला कंपाऊंड घातलेलं आहे आणि कंपाऊंड घातलं आहे, हे अधिक कंपाऊंड घातलं आहे, ते कंपाऊंड देखील रस्त्यावर आले. त्यामुळे यांचा व्यवसाय अजूनच रस्त्यावर आला आहे आणि ते जर कंपाऊंड आत गेलं असतं तर रस्त्यालाच सोयीस्कर झालं असतं. मात्र महानगरपालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याचबरोबर हा समाज इतका मोठा आहे, हे लोक स्थानिक आहेत, इचलकरंजी नगरपालिकेचे मालमत्ताधारक आहेत, कर भरत असून देखील पुन्हा त्यांना दिवाळीच्या सीझनमध्ये त्यांच्याकडून पावती फाडली जाते. 1000 ते 2000पर्यंतचं दंड आकारला जातो आहे, अशी परिस्थिती आहे. तर यांचा समाज हा बुरुड समाज एक 200च्या आसपास यांची इथे घरं आहेत. तर या समाजाला त्यांचं स्वतःचं एक समाज मंदिर पाहिजे अशी महानगरपालिकेनं लोकप्रतिनिधींनी समाज मंदिराची व्यवस्था करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांना कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं तर त्यांना इतर खाजगी हॉलमध्ये जायला लागते. त्यामुळे त्यांची अत्यंत ही महत्त्वाची मागणी आहे. त्याचबरोबर ह्यांचा व्यवसाय हा रस्त्यावर आहे, त्यामुळे त्यांना व्यवसाय रस्त्यावर करायसाठी परवानगी द्यावी किंवा चांगली जागा उपलब्ध करून द्यावी अशी त्यांची मागणी आहे. तर या ठिकाणची परिस्थिती, या बुरुड गल्लीमधला रस्ता तुम्हाला मी दाखवतोय. सांगा काय परिस्थिती आहे. या गल्लीला पाणी सतत होते. त्या गल्लीला रोड नाही, बारकी मुलं आहेत, ढासं एवढे मोठे झालेत की बोलायचं काम नाही. एक माणसाला सुद्धा जाता येत नाही की काय करता येत नाही. हे पत्र सगळे पुढं आल्यात. या रस्त्याच्या या गल्लीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत हे लोक राहतात. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देऊन हा रस्ता तातडीने करावा. त्याचबरोबर हे जे साईडला पत्रे आलेत हे कोणालाही लागू शकतात. हे असं वारा आलं की इकडे पडतात अंगावर लोकांच्या. मग आम्ही त्यासनी जाऊन सांगितल्यानंतर मग त्यांनी येऊन हे करतात. आता जवळजवळ हे मला वाटतं 4-5 वर्ष झालं काम चालू आहे. ह्यांनी मनावर घेत नाहीत. केव्हा पैसे त्यांना शासनाकडे येतील तेव्हा त्यांचं काम चालू होतंय. पैसे नाही मिळाले की बंद पडतंय. हे असं कुठं असतंय काय सांगा. की हे माल आमचा बुरडाचा आहे, हे काय घरात ठेवण्याची वस्तू आहे काय सांगा. आता हे सगळा माल आमची घरं तुम्ही बघितला, तुम्ही म्हणणार की तुमचं एखादं बाथरूम असेल, एवढे आमची लहान घरं आहेत. आम्ही तरी पण धंद्या पाण्यासाठी तर गावात असतोय. पारंपरिक व्यवसाय हा यांचा बुरुड गल्लीतला आणि रस्त्यावरच हा धंदा होऊ शकतोय अशी परिस्थिती आहे. इचलकरंजी बोले. तर प्रभाग क्रमांक 13चा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम आपण पाहिला. या परिसरातील समस्या आपण जाणून घेतल्या. या परिसरामध्ये राजाराम स्टेडियम परिसर, बावणे गल्ली, मलाबदे चौक, मोठे तळे, सातपुते गल्ली, लायन्स ब्लड बँक, नामदेव मैदान, कागवाडे माळा, छत्रपती संभाजी चौक, देशमुख ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, षटकोन चौक हा परिसर या ठिकाणी येतो आहे. तर या परिसरातील आपण काही महत्त्वाच्या ठिकाणची माहिती घेतली, कारण या ठिकाणचीच समस्या जटिल आहे. इतर परिसर पाहिला तर हा सुसज्ज असा परिसर आहे. सर्व ठिकाणी शहराचा मुख्य भाग असल्यामुळे नागरी सुविधा वेळेवर पुरविल्या जातात. रस्ते गटारींची स्वच्छता होते, वेळेवर येथील रस्ते देखील होतात. तर इतर समस्या आपण जाणून घेतल्या. सातपुते गल्लीमध्ये गटारींची समस्या आणि रस्त्यांची समस्या भयानक आहे. त्याचबरोबर आपण कुरुंदवाडे गल्लीमध्ये पाहिलं. कुरुंदवाडे गल्लीमध्ये तर रस्ते आणि गटारींची दुरावस्था झालेली आहे. त्याचबरोबर बावणे गल्लीमध्ये घुशींनी अक्षरशः गटारींना भगदाड पाडलेला आहे. तिथे घुशींचा इतका मोठा वावर आहे की रस्त्याचं देखील त्यांनी दुरावस्था करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर बुरुड गल्लीमध्ये आपण बघितलो, बुरुड गल्लीमध्ये बुरुड समाजाचा प्रश्न मोठा आहे. तर येथील या समस्या आपण आज प्रसारित केल्या. महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी या सोडवाव्यात
अशी या प्रभागाची मागणी आहे. आता इचलकरंजी बोले हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 13चा या ठिकाणी समाप्त करतोय. उद्या परत भेटूया इचलकरंजी बोले प्रभाग क्रमांक 14मधून. मी आहे विनायक कलडोने, माझ्यासोबत आहेत रसूल जमादार आणि कॅमेरामन रियाज मुल्ला.